आलात चांदणीचे घनदाट सावल्यानी, घनदाट सावल्यानी केसामध्ये रुळावे आणि मी चलोचनानी वाटे तुला पहावे आणि मी चलोचनानी वाटे तुला पहावे आणि मी चलोचनानी वाटे तुला पहावे अनिवार ओढ जाती अनिवार ओढ जाती त्याला उरी जपावे आणि मी चलोचनानी वाटे तुला पहावे आणि मी चलोचनानी वाटे तुला पहावे आणि मी चलोचनानी वाटे तुला पहावे अधरी तुझ्या फुलांचे चैतन्य पाकळीचे स्मितला ढकेल पावे कालात चांदणीचे घनदाट सावल्यानी, घनदाट सावल्यानी केसामध्ये रुळावे आणि मी चलोचनानी वाटे तुला पहावे आणि मी चलोचनानी वाटे तुला पहावे आणि मी चलोचनानी वाटे तुला पहावे सिंहासनी मनाच्या अभिषिक्त तुझा राजा, सिंहासनी मनाच्या अभिषिक्त तुझा राजा हृदयात देवळा मुखातून निघाला शब्द देवचा शब्द रद्द करण्यासाठी अरण्याचा जाग केला आणि पडली पर्वतापर्यंत पावलं पडली. त्या दिवशी त्या ठिकाणी आणि माशी नव्हे त्या अरण्याच्या ठिकाणी झाली. त्याच वेळी 7 ब्रह्मांड निर्माण केला. हे ठिकाणी या विश्वात मला माझं अस्तित्व निर्माण करायचं आहे. त्या अस्तित्वासाठी आणि अस्तित्व निर्माण करण्यासाठी मी जेवढं करून काय केलं माझं अस्तित्व मी निर्माण करू शकतो. त्याच वेळी त्याच्या मुखातून शब्द निघाले, हे यक्षराज अस्तित्व निर्माण करायचं असेल तर एखाद्या देवतेची भक्ती कर, एखाद्या देवतेला आत्मसात कर. एखाद्या देवतेला तू आत्मसात केलं तर तुझं इच्छित ध्येय तू पूर्ण करशील, अस्तित्व प्राप्त करशील. मग मला सांग, या विश्वात अशी कोणती देवता आहे त्या देवतेला मी प्रसन्न करून घेतलं पाहिजे. त्याच वेळी त्यांच्या मुखातून शब्द निघाले, अशी एक देवता आहे ती म्हणजे पिनाकपाली नृगर शिव शंभू महादेव. आणि त्यात शिव शंभू महादेवाला तू जर का स्वतः आत्मसात केला असेल तर तुझा इच्छित ध्येय पूर्ण होईल. पण ज्या देवाला आत्मसात करण्यासाठी एकांत स्थळ म्हणजे हा पर्णदीप पर्वत. या पर्णदीप पर्वतावर जा, एकांत स्थळात बस आणि त्यात देवताला आत्मसात कर. या पर्णदीप पर्वतापर्यंत माझी पावलं पडली आहेत. माझ्या देवाला आत्मसात केल्याशिवाय या पर्णदीप पर्वतावरून मी माघारी जाणार नव्हे. पांडवांचा सायास करावे लागले तरी चालेल, पण माझ्या देवाला आत्मसात करेन. आणि त्याच वेळी या पर्णदीप पर्वतावरून हा यक्ष माघारी जाईल. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय.
हरि ओम नमः शिवाय 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 जय जय शिव शंकरा शंकरा जय जय शिव शंकरा शंकरा जय जय शिव शंकरा शंकरा गंगाधरा गौरी हरा गिरिजावरा शशिशेखरा गंगाधरा गौरी हरा पामरा पामरा जय जय शिव शंकरा शंकरा जय जय शिव शंकरा शंकरा जय जय शिव शंकरा शंकरा गंगाधरा गौरी हरा गिरिजावरा शशिशेखरा गंगाधरा गौरी हरा गिरिजावरा शशिशेखरा जय जय शिव शंकरा शंकरा जय जय शिव शंकरा शंकरा जय जय शिव शंकरा शंकरा ओम नमः शिवाय 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 नमः शिवाय राम राम दास श्रवण राम आत्मारा हे माझ्या पार्वती परमेश्वरा हे उमा महेश्वरा सत्र कल्याणला माझ्या गणेश्वरा आ यक्षराज तुझ्या त्याची साष्टांग कल्याणमस्तु यक्षराज अगदी एक ताल तल्लीनेतून एक निष्ठेनं केलेली भक्ती माझ्या अभिनवाच्या ध्यानाशी रुजलेले आहे म्हणून सापडत कैलासाचा त्याग करून या पर्णवी पर्यंतापर्यंत तुझा देवाला मी तुझ्यावरती सुप्रसन्न आहे हे माझ्या देवा आज माझ्या भक्तीला बोलून पार्वती परमेश्वर मला प्रसन्न झाला एकच माझी इच्छा आहे आणि तीच इच्छा या माझ्या देवाने पूर्ण करावी या विश्वात मला फक्त हवयाच्या अजिंक्य आणि अमरत्वाचं वरदान या माझ्या देवावर हवंय एवढीच माझी इच्छा आहे विश्वाच्या पृष्ठभागावरती तुला अजिंक्य आणि अमरत्वाचं वरदान आहे पण या जगतात जो जो जन्माला येते जीवनंतू मनुष्यपाने प्रत्येकाला मृत्यू वाटणे आहे तर मृत्यू शाश्वत आहे तो कुणालाही चुकला नाही आणि म्हणून तुझी इच्छा तुझा देव नाही पूर्ण तुझ्या मुखातून निघताय इच्छा मी प्रदाचित केली आणि तो जो देव माझा म्हणतोय माझी इच्छा पूर्ण होणार नाही मग का देवा माझी इच्छा तुझ्याकडून पूर्ण होणार नाही प्रत्येक गोष्टीला काळ वेळ मान मर्यादेचा भंग असतो आणि आज तू माझा भक्त म्हणून त्याच मर्यादेचा भंग करून तुझी इच्छा मी पूर्ण केली असेल तर या जगता देव म्हणून सगळ्याचा अधिकार अरे शब्द मुखात काय सहज माणूस अरे देवापेक्षा एका मात्र श्रेष्ठ देवाचा भक्त देवतांचा महिमा कुणी बनला असेल तर त्या जबाबदारी भक्ताची इच्छा पूर्ण करणं हे अपूर्ण ठेवणं शब्द का भक्ताची इच्छा प्रत्येक देवतेने पूर्ण केली पाहिजे कारण आयुष्याच्या पाठीवर देवतत्वामध्ये वाद आहे केवळ या भक्तांच्या भक्तितत्व पण आज तुझी इच्छा नाही मी पूर्ण करू शकत अन्य काही असेल तर नक्की मला काही नको देवा तुम्हाला इच्छा मनाची केली तोपर्यंत माझा देव इच्छा पूर्ण करत नाही तोपर्यंत या देवाला या फलदावर जाऊ दे विश्वाचा आदिराव आम्ही स्वतःच्या मनातील इच्छा पूर्ण होत नाही मग हट्टाने हटके होते देवतेचा मार्ग रक्ताय कोणत्या हाताला कोणत्या रीतीनं मला रक्ताय प्रत्यक्ष योगेश्वर श्री नटेश्वराचा करता जय जयकार करता जय जयकार योगेश्वर श्री नटेश्वराचा करता जय जयकार करता जय जयकार धन्य शिव शंभू अवतार धन्य शिव शंभू अवतार योगेश्वरा श्री नटेश्वराचा कर्जा जय जय
सुद्धा विसरणार नाही. माझ्या नेत्रासमोर ही माझी देवता आहे. म्हणून तुझ्या हाताने नतमस्तक होण्यासाठी पंचबाणाची योजना करून हा यज्ञ यावेळी तुझ्यासाठी नतमस्तक होतो. समोरच्या देवतेची योग्यता झालेली आशीर वचनासाठी पंचबाणांची योजना आमच्या हा विश्वाचा देव तुला आशीर्वाद देत आहे. दशबाणांची प्रेरणा करतोय. पूर्ण करण्यापूर्वी तुझ्या अंगी असणारं सामर्थ्य तुझ्या अंगी असणारं शौर्य जाणून घ्या म्हणून या तुझ्या देवाला तुला कसोटीच्या कड्यावर त्याच कसोटीत तू उतराय झालाय म्हणून तुझा देव कधी इच्छा पूर्ण करणार आहे. कोणत्या प्रकारा देवा या विश्वाच्या ठिकाणी तुला महत्वाचं वरदान दिलं तुला वरदान. या विश्वात हा यक्ष लक्षात म्हटल्याप्रमाणे मृत्यू आहे पण तुझा मृत्यूंग हा देव आणि वेगळा ठेवणार नाही. आजपर्यंत असं कधी घडलं नाही. यदा कदाचित याच्या पुढे असं कधी घडणार नाही. लक्ष देव नाही. माझ्या शिवभक्तांचा छळ तुझ्याकडून झाला असेल. माझ्या शिवभक्तांचा छळ तुझ्याकडून झाला असेल तर एका कुमारी मातेच्या पोटी पुत्र जन्माला येईल. एका कुमारी मातेच्या पोटी पुत्र जन्माला येईल. त्याच पुत्राचं त्या मातेशी लग्न होईल. त्याच पुत्राचं त्या मातेशी लग्न होईल. आणि जर का तुझा आणि त्या पुत्राचा संघर्ष झाला असेल तर या जगतात तुझा मृत्यू या विश्वाला केव्हाही घडणार आहे. तुझ्या भक्ताला केव्हाही मरण येणार आहे. तुझ्या भक्त हे मला बंधू भगिनी समान भक्त गुरु आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी असू दे. ओम नमः शिवाय. ओम नमः